भारतीय बौद्ध महासभेच्या अहिल्यानगर उत्तर विभागाच्या वतीने तहसीलदारांना दिले निवेदन। बिहार राज्यातील बौद्धगया येथील महाबोधी महाविहारात हिंदू महंतांनी केलेल्या अतिक्रमण मुक्तीसाठी शुक्रवार दिनांक 7 मार्च 2025 रोजी सकाळी 12 वाजता लुंबिनी बुद्धविहार पासून मोर्चाला सुरुवात झाली। यावेळी द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा तसेच श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील आंबेडकरी विचारांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हातात निळे झेंडे घेत महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळालेच पाहिजे, 1949 चा कायदा रद्द करावा, बौद्धगया विहारातील इतर धर्मियांचे अतिक्रमणे त्वरित हटवले पाहिजे अशा घोषणा देत सदरचा मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचला। त्यानंतर त्या मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले। या प्रसंगी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सध्या बुद्धगया येथे सुरू असलेल्या आंदोलनाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या। त्यानंतर श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंद कुमार वाघ व उपविभागीय अधिकारी किरण सावंत पाटील यांना भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले। यावेळी तहसीलदार म्हणाले की आपण दिलेले निवेदन आम्ही शासनाकडे पाठवू व त्यावर शासनाकडून योग्य ती कारवाई केली जाईल असे यावेळी तहसीलदारांनी उपस्थित मोर्चेकरांना सांगितले। सदरचा हा मोर्चा अगदी शांततेत पार पडला। मोर्चात सहभागी झालेले भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पदाधिकारी व विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी शिस्तबद्ध पद्धतीने घोषणा दिल्या। या प्रसंगी श्रीरामपूर शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। यावेळी शांताराम रणशूर या प्रसंगी म्हणाले, आणि म्हणून या ठिकाणी बिहारच्या सरकारला आमचं एकच म्हणणं आहे की महाबोधी विहार ही बौद्धांची अस्मिता आहे, ती बौद्धांची अस्मिता बौद्धांच्या ताब्यात मिळाली पाहिजे। आणि या न्याय हक्कासाठी निवळ श्रीरामपूर तालुकाच नाही तर संपूर्ण देशामध्ये परदेशात आंदोलन चालू आहे। कारण का आजपर्यंत देशामधलं आंदोलन होतं त्याची दखल कोणी घेत नव्हतं, परंतु आता बाहेरच्या देशांना याच्यामध्ये ते वळालेले आहेत आणि जगाच्या देशीवर बौद्धांचं दुखणं मांडलेलं आहे। महाबोधी विहार हे खऱ्या अर्थानं भगवान बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्ती झालेले आहे ते पवित्र असं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणावरती ब्राह्मण्य विचारसरणीला अतिक्रमण केलेलं आहे। आम्ही काही अतिक्रमण करत नाही। या मातीच्या कणाकणामध्ये बुद्ध आहे, तर मातीच्या कणाकणातला बुद्ध की तुम्ही किती खोदा तुम्हाला बुद्ध आणि बुद्ध सापडणार आहे। बुद्धाशिवाय तुम्हाला पर्याय नाही। म्हणून जगायचं असेल तर बुद्ध, जगायचं असेल तर बुद्ध, बुद्धाशिवाय काहीच नाही। म्हणून बुद्ध किती चोरणार तुम्ही, बुद्ध किती चोरणार, जेवढा बुद्ध चोरणार तेवढा त्या मातीतून वरती येणार आहे। म्हणून बौद्धांची जी अस्मिता आहे महाबोधी विहार हे त्वरित खाली त्या ठिकाणची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था काढून टाकली पाहिजे, ती व्यवस्था नष्ट केली पाहिजे आणि प्रत्येक धर्मीयाच्या बांधवाचं जे जे पवित्र ठिकाण आहे ते त्याच्या ताब्यात आहेत। आणि म्हणून बौद्धांची अस्मिता महाबोधी विहार आहे। निवळ बौद्धांची अस्मिता तेवढीच नाही तर जेवढे 84,000 विहारांची निर्मिती सम्राट अशोकाने केलेली आहे ते आमचे 84,000 विहार आम्हाला परत मिळाले पाहिजे, ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी असणार आहे। म्हणून या ठिकाणी जास्त काही व्यक्त न करता नितीश कुमार सरकारला आमचं हेच म्हणणं आहे त्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। कारण का जी 1949 ची समिती नेमलेली आहे त्या समितीमध्ये 5 हे हिंदू माणसं आहेत आणि 4 फक्त बौद्ध आहेत। मग जी मेजॉरिटी होत असते ती हिंदूंच्याच बाजूने होत असते। मग ती हिंदूंची मेजॉरिटी होता कामा नये। 1949 चा जातक कायदा हा रद्द झाला पाहिजे। या न्याय हक्कासाठी आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी होतो। आमचा या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा असेल, रिपब्लिकन पार्टी असेल, सर्व समविचारी पक्ष बाबासाहेबांच्या या आंदोलनामध्ये महाबोधी विहाराच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होतो। जोपर्यंत आमचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत या आंदोलनाला आम्ही उग्र स्वरूप दिल्याशिवाय राहणार नाही। म्हणून हीच एक मागणी या ठिकाणी करतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। बिपिन गायकवाड, महाराष्ट्र माझा न्यूज, कोपरगाव। आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोंगमठाण, शिर्डी, कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव। मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्स-रे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणी 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 73 04 75 56 55। आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकम।